नमस्कार, मी अभिनव ठाकरे. तुम्ही पाहत आहात बैलपोळा उत्सव 2025. एक दिवस आधी तर आपण आता इथं मेढे आणण्यासाठी आलेलो आहोत. पळसाच्या झाडाच्या काही फांद्या, आपल्या घरच्यासाठी 5 फांद्या लागते. आम्ही या फांद्याले मेढ्या म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते कमेंट मध्ये सांगा. तर आता हे आपल्या जवळ अक्षद आहे. तर आपण आता या झाडाची पूजा करणार आहोत. नंतर याच्या आपण 5 फांद्या नेणार आहोत आपल्या घरी. बघूया पुढे. पहिले जुन्या काळात कसं होतं की जुने लोक ऐन पोळ्याच्या दिवशी सकाळी उठून मेढ्या म्हणजे हे पळसाच्या झाडाच्या फांद्या तोडासाठी जाय. आणि आता कसं सगळा आळशीपणा सुरू झाला. त्याच्यामुळं आम्ही म्हणजे मीच का भक्कम जण संध्याकाळी मेढ्या आणायला आलो इथं जंगलातनी आमच्या. तर मित्र हो, आपण ते झाडाच्या फांद्या आणायच्या आधी बाजारला गेलो होतो. गुरुवार होता आमच्या सावळी सदोबाचा बाजार. तर तिथं काय झालं आपण ते पाहूया. बैल पोळ्याच्या बाजारला जायचं सर्वात महत्वाचं कारण बैलाच्या सजावटीचं सामान घ्यायचं आहे ना. तर त्याच्यामुळे आपल्याला सगळ्याला जायचंच काम पडलं. तर आपण या व्हिडिओ मध्ये श्री शिवाजी ठमके दातुडी यांची बैलजोडीची पूर्ण सजावट कशी आहे कसं नाही A to Z या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आपण. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ पाहायची गरज नाही. पण यामध्ये आपण एक गोष्ट नाही आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याआधी पाहूया आपण बाजारातील विशेष व्हिडिओ काय काय झालं ते. तर आता सावळी सदोबामध्ये आयान डेली नीड्स जवळ हे समोसे भजे आलू बोंडे याचं हॉटेल आहे. हे आपल्या जवळचे भाऊ आहे. यांच्या हॉटेलमध्ये तुम्ही खा आणि खाणं झालं की लगेच खर्रा पुडी सगळं काही भेटते. आपल्या मित्राचंच होय हे पांडेला. इथं येऊन तुम्ही घेऊ शकता. मोठ्या मोठ्या स्टार लोकायले शरम वाटत नाही खर्रा पुड्या याची ऍड करायले. तर आपल्याला काय होय, आपल्या तर मित्राचं दुकान होय. जर तुम्ही काही खात असाल तर इथं येऊन खा जा. हे आपली विनंती आहे. आणि आपल्या व्हिडिओ मध्ये पाहिलं म्हणून सांगा. बस एवढंच. पाहूया पुढे. एवढा चांगला पोळ्याचा बाजार वरून पाणी यायला लागलं. शाबाश बेटा, बहुत बढिया. तुम्ही पाहतात गुरुवार म्हणजे बाजार सावळी सदोबा. आणि आपल्या सोबत अनिल ब्लॉगर मराठी इंस्टाग्राम हे तुम्ही इथून सर्च करून पाहू शकता. यांचे व्हिडिओ खूप चांगले असतात. मी पण आहो यांच्या व्हिडिओतनी. आणि शिवम आगीरकर यांचे व्हिडिओ तुम्ही इथं क्लिक करून पाहू शकता. आता आपण बैलाच्या जोडीसाठी लागणार सर्व साहित्य घेतलेले आहे. आणि शिवाजी भाऊ ठमके यांच्या घरी सुद्धा खूप सारं 2-3 पोते सजावटीचं सामान आणखीन पडलेलं आहे. ते पाहू. DJ कुंदन. DJ कुंदन. तर मित्रांनो, आता जे तुम्ही आमच्या मागे पाहताय बाशिंग बैलाले बांधासाठी, तर याच्यावर जे तुम्ही डिझाईन पाहताय डिझाईन एकदम सेम राहणार आहे. पण हे जे फुलं जे दिसत आहे ते पूर्ण बदलून पुन्हा एकदा नवीन आणि आकर्षित होणार आहे. तर हा व्हिडिओ पुढे पाहत राहा. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. आणि अशा बैलाची सजावट तुम्ही कधीच पाहिली नसेल. व्हिडिओ पुढे पाहत राहा. आता हे जे तुम्ही पाहताय हे केसाळी आहे बैलाले बांधासाठी. या केसाळीमुळे नजर लागत नाही, बैल बुजाडत नाही. पण पोळ्यातनी काय होईल काय सांगता येत नाही. आणि विशेष म्हणजे हे डुकराची केस आहे. आणि हे जे तुम्ही पाहताय हे विशेष कागद आहे कलरचे साइन पेपर सारखे. हे 20-20, 25-25 रुपयाचा एक कागद आहे. आणि याच्यानंतर आपण पाहा लागलो हे बेगड आहे. बेगड म्हणजे सर्वात महत्वाचा विषय बैलासाठी. आणि बैल पोळ्यातनी सर्वात महत्वाचं काम म्हणजे बेगड. याशिवाय तुम्ही बैल पोळा करू शकत नाही. हे शिंगाले लावा लागते म्हणजे लावा लागते. बेगड झाल्याच्या नंतर हे आहे विशेष पेपर ज्याचे आपण फुलं करणार आहोत आता. तर हे पण सुद्धा 20-20, 25-25 रुपयाचा एक आहे. आणि हे आपल्याकडे 6 पत्ते आहे. आणि एका पत्त्यापासून 6 फुलं तयार होते. आणि आता इकडे शिवाजी भाऊचे बाबा बैलासाठी यसन तयार करताय. नाकातून टाकत असते यसन बैलाच्या. तर आता हे यसन तयार होत आहे इथं नवीन बैल पोळ्यासाठी. जे आता मी तुम्हाला फुलासाठी कागद सांगितले होते ते आता त्याची घडी पूर्ण उकलून त्याला डबल गुंडाळून आणि अशा प्रकारे कापले जाते. हे पूर्ण बैलाची सजावट
सजावटीचं काम इकडं टाकलेलं आहे. हे अशा प्रकारे कापल्या जाते. कागद कापल्यानंतर एक बारीक तार घ्यायचा आणि अशा प्रकारे एक साइड तेले आकोडा करून आणि दुसऱ्या साइडनं वळणं चालू करायचं. कारण आपण जर एकदा वळला इकून तर इकून निसटला नाही पाहिजे दुसऱ्या साइड कडून. त्याच्यामुळं एक साइड पहिलेच आकोडा करून घ्यायचा. एकदा खालून, एकदा पुढून, एकदा मागून अशा प्रकारे माग पुढं वळून तेले पूर्ण 2 ताव वळून घ्यायचे आणि मग दोन्ही साइडनं आकोडे करून घ्यायचे. नंतर पहा शिवाजी भाऊ काय करते त्याचं. अशा प्रकारे मग त्याचे फुलं तयार होते. एक साइड एक आणि एक साइड अलग अलग कलर दोन्ही साइडने अलग अलग कलरचे कागद वळून असे दोन्ही फुलं तयार करून घ्यायचे. नंतर मग ते आपण बाशिंगाले बांधणार आहोत. आता हे फुलं करायलाच आम्हाला पूर्ण रात्र जाणार आहे. रात्रीचे 11 वाजले, आणखीन 2 घंटे लागते, 12 आणि 1. त्याच्यामुळे भेटूया सकाळी. झाली सकाळ, सरली रात. आज 22 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार, म्हणजे पोळ्याचा दिवस. आणि आता आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा श्री शिवाजी ठमके दातुडी यांच्या घरी. याआधी आपण बैलाच्या सजावटीचं सर्व सामान पाहिलं. आता ते संपूर्ण सामान एक जागी करून बाशिंगाले बांधून बैल धुण्यापासून तर संपूर्ण बैलाच्या जोडी सजावट पर्यंत आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत. या व्हिडिओ मध्ये फक्त खांदमळ हा कार्यक्रम नाही आहे. तो कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्हाला श्री गजानन मुरके यांचा व्हिडिओ पाहावा लागेल. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देतो. काल रात्री 1 वाजेपर्यंत आपण हे फुलं करत होतो. आता हे फुलं पूर्ण झालेले आहे. पूर्ण मिळून 80 फुलं आहे. या बाशिंगाचं त्रिशूल जरासं तुटून होतं ते नंतर आता आम्ही फेविकॉलनं पुन्हा चिपकवलं. आता हे जुने फुलं पूर्ण काढून हे नवीन फुलं आपण बाशिंगाले लावू. आता हे जे तुम्ही पाहत आहे हे गळपट्टी आहे. हे खूप मेन विषय आहे. हे जर तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही बाशिंग बांधू शकत नाही. बाशिंग बांधासाठी हे सर्वात मेन वस्तू आहे. गळपट्टी खालून राहत असते बैलाच्या गळ्याले आणि याच्यावर बाशिंग चढवल्या जाते. बाशिंग नवीन करण्यासाठी पूर्ण फुलं आपण आता याचे काढून टाकलेले आहे. इथं तुम्ही पाहू शकता पूर्ण फुलं आपण काढलेले आहे आता बाशिंगाचे. आता यावर हे वर लावलेले नवीन फुलं आपण एकाने जोडणार आहोत. या बाशिंगाचं त्रिशूळाचं जरासं काम राहिलं होतं तर ते आपण तुकडा बरोबर लावला तरी ते काय बरोबर दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आता आपण याच्यावर हे वरून नवीन कागद लावणार आहोत. फिर से रिपेयरिंग करेंगे. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी। आवाज दूर दूर तक जानी चाहिए। शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु की अवतारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी। एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला
कान सर्जाची हनाम जोडी कान सर्जाची हनाम जोडी पुन्हा होईत हाती गोडी माझ्या राजा रे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आमचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑलवर सेट करा। थँक्यू व्हेरी मच।